रामू, आपला हा बाळ राजरत्न त्याच्या नावाप्रमाणे राजा होईल, राजा. अगं, एखादं माझं स्वप्न जर अपूर्ण राहिलंच ना, तर हा माझा राजरत्न नक्की पूर्ण करेल बघ. एवढा ठाम विश्वास, एवढी ठाम खात्री माझ्या साहेबांची राजरत्नावरती होती. मलाही तसंच वाटायचं, कारण माझा तो राजरत्न अगदी साहेबांसारखाच राजविंडा दिसायचा. मला पण वाटायचं, साहेबांचे सगळे स्वप्न हा माझा राजरत्न नक्की पूर्ण करेल. परंतु बाळांनो, काय कुणास ठाऊक, त्या माझ्या लेकराला सुद्धा एक दिवशी गंगाधर सारखी अगदी खूप ताप आली. यावेळी मात्र मीच थंड पडत चालले होते. गंगाधर, रमेश, इंदू या माझ्या तिन्ही लेकरांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून गोल गोल फिरत होता. या माझ्या राजरत्नाला काही होऊ नये अशी सतत प्रार्थना तर माझी चालूच होती. परंतु यावेळी घाबरून मी कसलेही घरगुती उपाय करण्याचा प्रयत्नच केला नाही. साहेब यावेळी सोबतीला होते म्हणून पटकन डॉक्टरांचा धावा केला आणि तसे डॉक्टरही आले. त्यांनी राजरत्नाला तपासलं, काही औषध पाणी सुद्धा दिलं. माझ्या लेकराला काही खाऊ वाटत नव्हतं, तरी सुद्धा काही 4 घास खाऊ घालून त्याला ते दवा पाणी औषध पाणी पाजू घातलं. बाळांनो, सकाळपासून सायंकाळ होत आली तरीही माझ्या लेकराची ताप काही थांबली नाही. आता काय करणार म्हणून पटकन माझा भाऊ शंकर याला सांगितलं, शंकर जा रे, त्या न्यायालयामध्ये जाऊन साहेबांना कळवून तरी ये की माझ्या राजरत्नाची ताप काही कमीच होत नाही. माझा भाऊ शंकर सुद्धा तेवढ्याच धावत पळत पळत तिकडे न्यायालयामध्ये गेला. त्याने ती वार्ता माझ्या साहेबांच्या कानी घातली. माझ्या साहेबांना सुद्धा ती वार्ता कळताच माझे साहेब सुद्धा तेवढेच धावत पळत पळत घरी येऊन पोहोचले. आणि घरी आल्याबरोबर माझ्या साहेबांनी राजरत्नाचं डोकं स्वतःच्या मांडीवरती घेतला आणि माझ्या राजरत्नाला एकदा उठवण्याचा प्रयत्न केला. बाळांनो, माझ्या बाळाने डोळे उघडले खरे, परंतु एक नजर साहेबांकडे केली आणि ती तशीही चुकावली. या माझ्या चिमुकल्या राजरत्नाने सुद्धा स्वतःचा प्राण माझ्या साहेबांच्या मांडीवरती सोडला. बाळांनो, माझ्या साहेबांच्या डोळ्यातील अश्रू काही थांबेनासे झाले होते. मला कळत नव्हतं की माझं पोटचं पोर जाण्याचं दुःख मांडायचं का माझ्या नवऱ्याच्या डोळ्यातील अश्रू मी पुसायचे. अशा स्थितीत असताना सुद्धा माझ्या साहेबांना आधार द्यायचा म्हणून मी माझ्या डोळ्यातील अश्रू रोखले होते आणि साहेबांना आधार देण्यासाठी त्यांच्याबरोबर तटस्थ बसलेली होते. काही वेळानंतर माझ्या राजरत्नाच्या आजूबाजूला खूप साऱ्या लोकांचा गोंधळ जमला. त्यापैकी त्या दिशेने एक कार्यकर्ता उठला, माझ्या साहेबांकडे आला आणि साहेबांना म्हणाला, साहेब, राजरत्नाचा अंत्यविधी करण्याची वेळ झालीये, म्हणून त्यासाठी लागणारं काही सामान आणि कफनासाठी लागणारा कपडा आणायचा आहे. काही पैसे असतील तर द्याल का? बाळांनो, हा प्रश्न माझ्या साहेबांच्या कानी पडताच माझ्या साहेबांची मान खाली झुकावली आणि मला कळालं, हिमालयापेक्षा सुद्धा मोठा उंची असणारा तेवढे मोठे माझे साहेब बॅरिस्टर होते. परंतु खरं सांगते तुम्हाला, माझ्या राजरत्नाचा अंत्यविधी करण्यासाठी त्यासाठी लागणारं काही सामान आणि कपड्यासाठी लागणारा कपडा आणण्यासाठी त्या बॅरिस्टरच्या खिशामध्ये एक फुटकी कवडी नव्हती हो. 1 रुपया नव्हता. माझ्या साहेबांची मान खाली झुकवताच हे सगळं मला कळून चुकलं आणि बाळांनो, मी कसलाही विचार न करता पटकन माझ्या साडीचा पदर घेतला आणि टराटरा फाडला. अहो, खरं सांगते तुम्हाला, माझ्या लेकराच्या अंत्यविधीसाठी कफनाला लागणारा कपडा सुद्धा मिळाला नाही हो. माझा तो चिमुकला बाळ राजरत्न या माझ्या पदराखेरीज गेला हो.
माझ्या लेकराला कपण्यासाठी लागणारा कपडा सुद्धा मिळाला नाही. आणि तेही माझे साहेब बॅरिस्टर असताना सुद्धा. एवढी गरिबी होती बाळा. म्हणजे माझं लेकरू या माझ्या पदरागणीच केलंय. म्हणून बाळांनो, कधी कधी वाटायचं ज्याचं पोटचं पोर जातं ना त्यालाच दुःख कळतं. तरी पण मी माझ्या राजरत्नाचं दुःख खूप ताकदीने पचवत होते. कारण यावेळी पहिल्यांदा माझ्या साहेबांनी त्यांच्या बाळाचं दुःख एवढ्या जवळून पाहिलं होतं. आणि माझे साहेब हे खूप ढासळले होते. परंतु त्यांना आधार देण्यासाठी मी माझे अश्रू रोखत चाललेले होते. साहेबांना सांगितलं, अहो साहेब, सतत हात पाय दुखत असे ना, परंतु हा माझा यशवंत तुमचा आधार बनेल. तुम्ही राजरत्न गेला याचं दुःख मानू नका. माझा यशवंत तुमच्या सोबतीला आहे असा मी माझ्या साहेबांना ठाम विश्वास दिला. आणि बाळांनो, माझ्या शब्दातून काहीसा धीर मिळाला. माझे साहेब पुढे तसेच जगायला सुरुवात केली.